नमस्ते. आपण पाहत आहात ग्रामविकास ई सेवा चॅनल. माहिती देण्यापूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज नवीन विषयांची माहिती मिळणे सोपे होईल. तर आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये एखादी शीट ही प्रोटेक्ट कशी करायची. एखादी शीट प्रोटेक्ट करायची असेल तर त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन करा. त्यानंतर आपल्याला जी शीट आपल्याला प्रोटेक्ट करायची आहे त्यासाठी बघा, जिथे कर्सर आहे तिथे क्लिक करायचं आहे. इथे आपण सिलेक्ट केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल. त्याच्यानंतर प्रोटेक्शन आहे, प्रोटेक्शन टॅब दिसते आपल्याला. त्यानंतर आपण लॉक सेलवर क्लिक करायचं आहे, ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपण रिव्ह्यू टॅबवर क्लिक करायचं वर त्यातील प्रोटेक्ट शीटवर क्लिक करायचं. इथे प्रोटेक्ट शीटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला तो पासवर्ड मागतोय. इथे आपण आपल्याला हवा तो पासवर्ड आपण इथे एंटर करायचा आहे. पुन्हा तोच पासवर्ड इथे री एंटर करायचा आहे. आता आपण बघूया, आपण शीट प्रोटेक्ट केल्यानंतर कुठे आपली डाटा एंट्री होऊ शकते का बघा. कुठेही आपण डाटा एंट्री करण्याचा प्रयत्न केला तर आपली डाटा एंट्री होणार नाही. थोडक्यात प्रोटेक्ट शीटचा फायदा असा आहे, शीट प्रोटेक्ट केल्यामुळे जो आपला डाटा आहे तो डाटा कोणीही डिलीट अथवा त्यात कुठल्याही पद्धतीचं मॉडिफिकेशन करू शकत नाही. तर आपण संपूर्ण शीट प्रोटेक्ट कशी करावी हे पाहिलंय. आता आपण एखाद्या शीट मधील रो किंवा एखादा कॉलम कसा प्रोटेक्ट करायचा आहे तो आपण बघूया. तर आपण पुन्हा आपण त्या शीटवर जाऊया. आता आपल्याला जिथे हा येलो रंग आहे तो डाटा एंट्रीचा भाग आपण समजूया. जे व्हाईट आहे त्यालाच आपण प्रोटेक्शन अप्लाय करूया. किंवा बघा, हे बाजूला आपल्याला जे आउटपुट मिळालेलं आहे ह्या आउटपुट मध्ये कुठलाही बदल होऊ नये असं जर का आपल्याला आवश्यक असेल तर आपण याला प्रोटेक्शन कसं करायचंय ते आपण बघूया. आता ज्या सेल किंवा ज्या रोला आपल्याला प्रोटेक्शन अप्लाय करायचं आहे तेवढेच कॉलम आपण किंवा तेवढेच रो आपण सिलेक्ट करायचे. पुन्हा राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट सेल आणि लॉक, पुन्हा ओके म्हणायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण प्रोटेक्ट शीटवर जायचं आहे. इथे आपल्याला पासवर्ड एंटर करायचा आहे, पुन्हा री एंटर करायचंय, ओके करायचंय. आता आपण इतर दुसऱ्या ठिकाणी आपण चेंजेस करू शकू. मात्र बघा, आपण इथे काही चेंजेस करायचं म्हटलं तर आपल्याला इथे चेंजेस करता येणार नाही. आजचा हा तुम्हाला एक्सेल संबंधीचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.